Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी सेफ ऑल इंडिया रँक काय आहे, कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल या संदर्भात माहिती द्या। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार सेफ ऑल इंडिया रँक काय आहे, विद्यार्थ्यांना किती रँकवर गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल ही माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तसेच जर तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आपण बालाजी एज्युकेअरचा पब्लिक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळेल। व्हॉट्सअप ग्रुप फुल होणे अगोदर तो ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा। प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या A to Z अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॅटेगरीनुसार सेफ ऑल इंडिया रँक काय आहे ती माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचा सेफ ऑल इंडिया रँक पाहू। जर तुमची कॅटेगरी ओपन असेल आणि यावर्षी जर तुमचा ऑल इंडिया रँक 49,000 किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल। OBC कॅटेगरीचा जो सेफ ऑल इंडिया रँक आहे तो 49,000 पर्यंतचा आहे। ज्या OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक 49,000 किंवा त्याच्या आतमध्ये येत आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। SEBCचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 50,000 ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल। जे विद्यार्थी NT3 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 51,000 ऑल इंडिया रँकपर्यंत, NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 57,000 ऑल इंडिया रँक, तसेच जे विद्यार्थी EWS मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 70,000 ऑल इंडिया रँकपर्यंत देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं। त्यापुढे जर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी VJ कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 91,000 ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। NT1 कॅटेगरीचा जो सेफ ऑल इंडिया रँक आहे तो आहे 1,24,000 पर्यंत। जर तुमची कॅटेगरी NT1 असेल आणि रँक या दरम्यान येत असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। जे विद्यार्थी SC मध्ये आहेत आणि यावर्षी ऑल इंडिया रँक साधारण 1,75,000 किंवा त्याच्या आतमध्ये येत आहे अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। व शेवटी जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 3,75,000 या ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सेफ ऑल इंडिया रँक आहेत। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आपण हा जो काही कॅटेगरीनुसार रँक पाहिला आहे त्यापर्यंत किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही। तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळून जाईल। जर नव्यानं काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ॲड झाले तर या रँकमध्ये साधारण 500 ते 1000 एवढा फरक पडू शकतो, जास्त काही फरक पडणार नाही। फक्त तुम्ही योग्यरित्या काउन्सिलिंग करा। ज्या व्यक्तीला या क्षेत्रामध्ये माहिती आहे अशा व्यक्तीकडे जा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही। या संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल
तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला अचूक रजिस्ट्रेशन, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल सविस्तर माहिती, त्यासोबतच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी होते याबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुम्हाला कोणत्या कोर्स, कोणत्या कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल या संदर्भात ॲक्युरेट माहिती दिली जाईल. तसेच प्रत्येक राऊंडचे जे काही तुमच्या मार्क आणि रँकनुसार कॉलेजचे प्रेफरन्स असतात त्याची यादी तयार करून विद्यार्थ्यांना दिली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याचं कोणत्याही डिग्रेड कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार नाही व मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्येच विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करायची असेल तर आजच बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या सेवा घेऊ शकता. या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क अन्यथा व्हॉट्सअप मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद. बालाजी एज्युकेअर मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंत.